मित्रांनो आमचं बद्रीनाथाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत भारतातील प्रथम गाव माना येथे. आपली पोरं सगळे उत्सुक आहेत माना गावाला जायला. तर तिकडची सगळी माहिती देईन आपल्या जे मित्रपरिवार आहेत त्यांना, आणि तिकडचं काय व्ह्यू आहेत ते पण सांगेन, काय कुठं काय झालेलं आहे, महत्त्व, सरस्वती नदी, गणेश गुफा, व्यास गुफा, भीमपूल वगैरे सगळं काय आहे ते तुम्हाला दाखवून मी व्हिडिओमध्ये बनवून राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओला. तर आम्ही मित्रांनो आता पार्किंगवरून निघालो आहेत मानागावसाठी आणि वातावरण एकदम थंड आहे इकडं. तर माझ्या समोरच मिलिटरी बेस आहे, कारण भारत आणि तिब्बत चायना बॉर्डर इकडं वरती आडांच्या वरती हे पाहू शकता. ही आहे मिलिटरी बेस आणि या साईडला पूर्ण रोडच्या बाजूला पार्किंग एरिया आहे. मानागावला तुम्ही जात असेल तर गाड्या इकडेच लावून द्यायला लागतात. मित्रांनो पाहू शकता आपण आलो आता मानागावच्या प्रवेशद्वाराला. ही आहे मानागावचं प्रवेशद्वार आणि आतमध्ये पूर्ण गाव एरिया आहे आणि मार्केट आहे, तुम्हाला दाखवतो मी. पाहू शकता माना गावात इकडचे त्या गावाला आहेत त्या पाहू शकता त्यांच्या हाताने ते टोपी वगैरे विणतात. तर तुम्ही येत असाल तर इकडे घ्या मित्रांनो, खूप चांगलं आहे, थंडीचं वगैरे भेटतात. तर फायनली मित्रांनो महानागावातील गणेश गुप्पापर्यंत आम्ही पोचलो आहोत. इकडचे तुम्हाला माहिती सांगतो. पाहू शकता आतमध्ये त्या साईडला गणेश गुप्पा आहे, दर्शन वगैरे घेऊन येतो. मित्रांनो आता आपण आलो आहोत भारतातील प्रथम गाव. पहिले नाव चेंज होता, शेवटचा होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नंतर आल्यानंतर हा जो नाव झाला आहे प्रथम, वरती लागतंय तिब्बत चायना बॉर्डर. तर आपण हा गाव एकदम पवित्र मित्रांनो. त्या ठिकाणी गणेश गुफा आहे, व्यास गुफा आहे, त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती सांगतो. आता आपण आहोत गणेश गुफा जवळ, ज्या ठिकाणी गजाननी गणपतींनी 18 महापुराण काव्य आणि 50 महाभारत याची लेखन केलं होतं. लेखन इथं त्याने बसून केलं होतं आणि व्यास म्हणून दुसरी गुफा आहे त्यांनी तिथं बसून सांगितलं. आणि हे ब्रह्माने व्यासमुनीने सांगितलेलं गणपतीकडूनच लिहिलं, त्यांची स्तुती केली होती. कारण गणपती आपला सर्व बुद्धी काय म्हणतात त्याचे सर्वात मोठी श्रेष्ठ आहे म्हणून त्यांना सांगितलेलं त्याने. आणि त्यांनी या ठिकाणी बसून दिलं आणि त्यांना सांगितलेलं जेव्हा तुमचं बोलणं थांबेल त्यावेळेस मी इकडनं उठल्याचं बोलतो. त्यांचं पूर्ण 18 वाक्य झालेलं. आपला 18 महापुराण घेऊन झाले पण गजानन गणपतींनी तिथेच बसून केलं. ही गुफा मित्रांनो त्या ठिकाणी स्वयं गणपती बाप्पा आले होते आणि त्यांनी ते लिहिलेले आहेत. उत्तराखंड मित्रांनो देवभूमी यासाठी बोलतात, त्या देवांचा वास आहे. ही आहे गुफा गजाननची. या ठिकाणी मित्रांनो गणपतींनी 18 महापुराण वाक्य जे ग्रंथ आहेत ते लिहिलेले आणि महाभारत पण याच ठिकाणी लिहिलं. आणि तिकडे आतमध्ये गुफा आहे, त्या गुफेला पूर्ण फेरी मारून प्रदक्षिणा मारून यायला लागते त्या साईडला. आणि पाहू शकता फॉरेनर्स वगैरे पण आले तिकडे. मध्ये मित्रांनो हा एक स्टॉल आहे, त्या ठिकाणी पूर्ण आयुर्वेदिक तुम्हाला सर्व सामान भेटेल. आणि हे ज्यूशात हे फुलांच्यापासून बनवले मित्रांनो, हे प्युअर असतात फुलांपासून, यात केमिकल वगैरे काही नसतं. तर हे भाऊ आहेत आपले, यांच्याकडे तुम्ही येत असाल तर या खरेदी करायला, तुम्हाला सगळं भेटेल. इकडे पूर्ण सगळं आयुर्वेदिक आहे, शिलाजीत वगैरे सगळं टोटल आयुर्वेदिक वस्तू भेटेल. आपली पोरं इकडे घेतात, पाहू शकता. आता फायनली आम्ही पोहोचलो आहोत वेदव्यास गुफा, ज्या ठिकाणी वेदव्यासनी 18 महापुराण काव्य आणि महाभारत इतिहासानेच बसून सांगितलं होतं. आणि गणेश गुफामध्ये तिकडे गणपती आपण लिहिले होतं. आणि पाहू शकता गुफेच्या वरती पूर्ण अशी लेअर दिसेल दगडाची, ते पूर्ण 18 पुराण वाक्य आहेत मित्रांनो, महाकाव्य पाहू शकता. ही आहे व्यास मुनींची गुफा आणि ते समोर पाहू शकता जे ग्रंथ आहेत ते पाहू शकता, असं दगडावर दिसतात, पुस्तकाची पानं दिसतात. आपल्याला इकडं इंटरेस्ट आपल्या
आपली पोरं इकडे येतात पाहू शकता अजून. मित्रांनो ही आहे व्यासमुनीची गुफा पाहू शकता. फायनली मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आहोत सरस्वती नदीजवळ. या ठिकाणी भीमपूल वगैरे आहे. मी तुम्हाला दाखवतो आणि इकडचं काय माहिती ते पण सांगतो. बघा तुम्ही मागचे व्हिडिओ पण मी तुम्हाला सांगितलेलं, आता परत सांगतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही मित्रांनो इकडनं सरस्वतीचा का पाणी घेऊन जाऊ शकता. सरस्वती नदीचा इथे सरस्वती मातेचा मूर्ती आहे. इकडनं पाणी भरून घेतात. तर मित्रांनो ही आहे सरस्वती नदी. भारतातून फक्त माना गावातून दिसते आणि पाहू शकता पहाडातून येते. एवढ्या फ्लोनी जोरात पास होते ना पाहू शकता. म्हणून याच कारणाने गणपती बाप्पांनी श्राप होता सरस्वती नदीला, तर तू फक्त एवढंच देईल नंतर तू दिसणार नाही, पाताळात लुप्त होशील. पण ते तुम्हाला दाखवेनंतर तिकडे अलकनंदाचा संगम होते आणि तिथेच लुप्त होते. इथे एवढा स्पीडने पाणी आहे मित्रांनो, खाली जाऊन एकदम शांत होते. पाहू शकता तिकडे वरून पाणी येते. आणि हा सरस्वती मातेचा मंदिर आहे मित्रांनो. मित्रांनो सरस्वती मंदिर हा मानवातला आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी बांधलेला आहे. डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी बांधलेलं आहे. त्यांच्या बहिणीची समाधी पण आतमध्ये आहे. आणि पूर्ण देवी देवतेचं आपल्या महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल रखुमाई मंदिर, दत्तगुरूंचे मूर्ती आहे. आणि तुम्हाला दाखवून समोरचं पूर्ण दाखवलेलं आहे. त्याची पूर्ण पाटी आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे सगळं तुम्हाला दाखवतो. मित्रांनो पाहू शकता इथं साफ लिहिलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ते बांधलेलं आहे. विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पुण्याचे ॲक्च्युअल मित्रांनो त्यांनी लिहिलेले आहे. मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. तर ही आहे सरस्वती माता. त्या साईडला पाहू शकता विठ्ठल रखुमाई मंदिर आणि पाहू शकता सरस्वती मातेचा फ्लो बघा पहाडामधून येतो मित्रांनो. मित्रांनो हा पूल दिसतोय तुम्हाला, हा ब्रिज आहे ना, हा भीमानी दगड टाकलेला म्हणून याला भीमपूल म्हणतात. तर कथा अशी मित्रांनो, 5 पांडव जेव्हा स्वर्गात चाललेले त्यावेळेस इकडनं द्रौपदीला जायचा रस्ता नव्हता, जाता येत नव्हता म्हणून भीमानी पहाड तोडला आणि या ठिकाणी दगड टाकलेला आणि त्यासाठी पूल बनवला. याला भीमपूल असं म्हणतात मित्रांनो. हा सरस्वती नदीच्या वरती झालेला आहे आणि पूल आहे ना त्यामुळे इकडं जाण्यासाठी रस्ता बनवला आहे. आता गाववाल्यांनी इकडं तिकडं दगड उघड लावून त्याला व्यवस्थित केला आहे. आणि हा भीमपूल आहे, हा भीमाने दगड टाकलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो पाहू शकता भीमपुलाची इथं माहिती लिहिलेली आहे. स्वर्गारोहणीला जात असताना भीमानी या नदीवर दगड टाकलेला रस्ता आणि त्याचा पूल तयार केला होता. आणि हा आहे भीमपूल. हा बघा हा पूर्ण भीमपूल आहे, एवढा मोठा दगड टाकलेला. मित्रांनो पाहू शकता इथे लिहिलं हिंदुस्थान की प्रथम चाय के दुकान, कारण हे भारतातलं पहिलं गाव आहे मित्रांनो. आणि इकडेच लोक चाय वगैरे पितात, ज्यूस वगैरे सगळं भेटतं इकडे. आणि समोरच पाहू शकता स्वर्गात जाण्याचा रस्ता, स्वर्गारोहण मार्ग. ज्या रस्त्याने 5 पांडव द्रौपदी स्वर्गात जाण्याचा प्रतिक्रिया होत्या त्यांचे स्टॅच्यू पण आहेत तिकडं, मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हा आहे स्वर्गारोहण मार्ग. यातूनच 5 पांडव द्रौपदी वगैरे स्वर्गात गेले होत्या आणि हे त्यांचे स्टॅच्यू वगैरे लावलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो या आहेत 5 पांडव द्रौपदी आणि हा जे स्वान दिसते कुत्रे हे आहेत यमराज, जे कुत्र्याचं रूप घेऊन त्यांच्या पाठी चालत होते. पहिले धर्मराज, दुसऱ्यात भीम, तिसरे अर्जुन, चौथे नकुल, 5वे द्रौपदी आणि 6वा सहदेव. असे 5 पांडवांची 5 मूर्त्या आणि प्लस द्रौपदीची आणि यमराजांची मूर्ती आहेत. आणि हे स्वर्गात गेले होते. फक्त धर्मराजच स्वर्गात वरती पोचले होते कुत्र्याच्या पाठी, कारण कुत्र्यारूपी हे यमराज होते. तर मित्रांनो आमची बद्रीनाथची टूर कंप्लीट झालेली आहे. आम्ही मानागाव पण फुल फिरलेलो. बरोबर कसं वाटलं आपला मानागाव बद्रीनाथ? तर मित्रांनो आता आम्ही परत चाललो आपल्या रूमवर आणि ही व्हिडिओ मी इथंच करतो मित्रांनो. आणि आता पुढचा प्रवास असेल आमचा ऋषिकेशचा, ते पण तुम्हाला तिकडचं दाखवेन मी. तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत सबस्क्राईब करायला सांगा आणि प्लस कमेंट पण करा व्हिडिओ कशी झाली ती. हर हर महादेव, जय शंकर, जय बद्रीनाथ.